jungle. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर फायनली तो दिवस आला आहे ज्याचा मी खूप जास्त वेट करत होते. म्हणजे जसं मी लास्ट व्लॉग्समध्ये बोलले होते की कुठेतरी जाती आहे, पण प्रिशूच्या कान टोचल्यामुळे तिकडे जाणं काही झालं नाही. तर आज तिकडे जायचंच आहे फायनली. म्हणजे प्लॅन तर केलेला आहे, पण बघू जायला मिळतंय की नाही. त्याच्यामुळे सर्व काम पटापट आवरायचे. सध्या तरी फक्त प्रिशूची आंघोळ सुरू आहे आणि पुढच्या साईडला टीन टाकण्यामुळे घरात दिवसभर अंधार होतो. त्यात वातावरण आता तसं सुरू आहे, त्याच्यामुळे मग सारखा लाईट सुरू करून ठेवावं लागतं. म्हणून शॅडो वगैरे दिसत असेल सो त्याला इग्नोर करा. प्रिशूची आंघोळ चाललेली आहे आता. आधी ते दाखवते, त्याच्यानंतर मग बाकी पटापट काम करून तिकडे जाईल. सो तुमच्याबरोबर ते शेअर करेल. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, कंटिन्यू बघत राहा. सो इथे प्रिशूचं मस्तपैकी सकाळी सकाळी पाण्यात खेळायचं चाललेलं आहे. हा आमचा आता रोजचाच रुटीन झालेला आहे. ज्या दिवशी पाणी येतं कॉर्पोरेशनचं तिथे मस्त पाणी सुरू करून द्यायचं आणि तिला टपमध्ये बसवायचं. ज्या दिवशी पाणी नसतं त्या दिवशीसुद्धा तिला ते पाहिजेच असतं, पण नळ सुरू असताना तिला जरा जास्त मजा येते. मग नळाकडे तोंड करून ती अशी बसते. आता मी ऑलरेडी पाणी भरलं आहे त्याच्यामुळे ते दाखवत नाही. हिचं रोजचं हे सकाळी असं छान खेळायचं चालतं. त्यानंतर इथे जेवण करते आहे. म्हणजे तिची आंघोळ वगैरे करून दिली, तिला ड्रेस घालून दिला आणि बघा तिला कढईमध्येच खायचं आहे. तिला कितीही प्लेट दिलं किंवा ताट दिलं तरी ती काय करते, ते घेते, खाली टाकते आणि मग खालचं खाते. आणि तिचं हे नेहमीचंच, म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल तिचं तसंच झालं आहे. इकडे एका साईडला आम्ही मस्त केळी बघतोय आणि आता आधी जेवण करून घेते आणि नंतर बोलते. सो जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. माझी तयारीच करत होती तर विचार केला मग ब्लॉगमध्ये टाकायचं राहून जाते. तर आत्ता फायनली तो दिवस आला आहे जे मी तुम्हाला बोलली होती की काहीतरी स्पेशल बघायला जाते मी, काहीतरी सरप्राईज आहे तर ते बघायला जाते मी. सो तुम्हाला ते बघून लक्षात येऊनच जाईल. लास्ट टाईम जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं ते करायला जाणारच होतो, पण प्रिशूचे कान टोचले त्याच्यामुळे ते मग राहून गेलं. तर आत्ता ते करायला जाते. खूप जास्त खुशी होत आहे मला. छान तयारी करते, म्हणजे नॉर्मलच तयारी करते. तिकडे जाते ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की सांगा. जर काही हिंट आली तर ते सुद्धा मला सांगा. सो चला आता आधी आवरते आणि डायरेक्ट तिकडे गेल्यानंतर बोलते. सो इथे फायनली निघालो आहे. वातावरण तुम्ही बघू शकता खूप जास्त छान आहे. आधीच माझा मूड फ्रेश आहे, त्यात असं वातावरण बघून तर आणखी जास्त छान वाटलं आहे. व्हिडिओ शूट करणार नव्हते पण विचार केला की खूप छान वातावरण आहे तर चला तुमच्याबरोबर हे सुद्धा कॅप्चर करते. तर ऑलमोस्ट आम्ही पोहोचत आलेलो आहे. तर हीच ती बिल्डिंग जिथे मला यायचं होतं. तुम्हाला बघून कदाचित लक्षात आलेलं असेल. तर चला मी आधी पटापट वर जाते. साईडला सुद्धा शॉप आहेत, सर्व शॉप रेंटनी गेलेले आहे आणि मला जसं पाहिजे होतं तसं शॉप वरती आहे. आता ते कशासाठी काय ते तुम्हाला कदाचित हिंट आली असेल किंवा नसेलही, तर मी ते काही सांगत नाही. ते थोडं सस्पेन्स ठेवते. मी हे सुद्धा सांगणार नव्हते पण म्हटलं जरा सांगून द्यावं. बघू शकता तुम्ही पुढचं वातावरण किती छान आहे. मी वरच्या फ्लोअरला आहे, वरून खालचं असं काहीसं दिसतं आणि पुढे सर्व शॉप आहेत आणि छान झाडं आहेत त्याच्यामुळे खूप फ्रेश वाटतं. तर शटर क्लोज आहे. ओपन केल्यानंतर असं काहीसं दिसतं. आता हे असं आहे, बनवल्यानंतर कसं दिसेल ते सुद्धा एक सरप्राईजच आहे. तुम्हाला मी पूर्ण प्रिपरेशन दाखवणार आहे. खूप छान असा हॉल आहे आणि मला माझ्या कामासाठी अगदी परफेक्ट वाटला आहे. म्हणजे जसा पाहिजे होता तसंच आहे. याला मी थोडं पाहिजे तसं बनवणार आहे. सो तुम्ही बघू शकता असं काहीसं दिसतं. यामध्ये मला आता पूर्ण मेजरमेंट वगैरे घ्यायचं आहे. तर त्यांना माहीत असेल ना केवढा लागते, जास्त हे नसते उंच, थोडासा वर लागेल. हां हां एवढा ठीक आहे. एवढा 3 फूट. हो खुर्ची वर खाली होते, ॲडजस्टमेंट राहते. सो आमचं ते काम झालं. त्यानंतर देवाच्या मंदिरामध्ये जाते. इथे साईबाबाच्या मंदिरामध्ये आलेली आहे. त्यानंतर गजानन महाराजच्या मंदिरामध्ये आली आहे देवाला प्रसाद द्यायला, कारण देवाने माझं खूप मोठं असं काम केलं आणि ते सक्सेसफुल झालं. म्हणजे पहिला टप्पा तरी त्याचा पार पडला आहे. सो देवाच्या मंदिरामध्ये गेले आणि देवाला छानसा प्रसाद दिला. आता जाते आहे घरी. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला लक्षात येत असेल मी खरं
खरंच किती जास्त खुश आहे. मला पाहिजे होता तसा हॉल मिळाला आहे आणि मी तिथे सर्व गोष्टी मनासारख्या करू शकेल असं वाटते. त्याच्यामुळे मी खूप जास्त खुश आहे. आता जाते घरी आणि घरी येऊन बघते तर बघा मामाने प्रिशूचं काय केलेलं आहे. असा काहीसा कार्टूनपणा घरी सुरू असतो मी घरी नसले तर. आणि प्रिशूना खरंच खूप क्यूट दिसत होती यामध्ये. ही मामाची टी शर्ट, त्याला बेल्ट लावलेला आहे आणि खरंच खूप छान दिसत होती. आणि तिने ना खूप जास्त मस्ती केली. आता चिडचिड यासाठी करत आहे कारण मी फोन घेऊन तिला पुढे दिसली. सो असं असते सर्व. Later that same evening. तर आता थोडं बाहेर जायचं आहे. म्हणजेच आम्ही बाहेर जातो आहे प्रिशूच्या शॉपिंगकरिता. म्हणजे तिला 1-2 ड्रेस घ्यायचा आहे त्याच्यासाठी म्हणून जाते आहे. तर ते आल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करते. आधी जाऊन येते कारण ती आत्ताच झोपेतून उठली आहे आणि त्यानंतर मग ड्रेस वगैरे आल्यानंतर तुम्हाला म्हणजे तिकडनं आल्यानंतर दाखवते. तर ड्रेस घ्यायलाच गेलो होतो. त्यानंतर गेलो मावशीकडे, मावशीला घ्यायला. तर प्रिशू एवढं लक्ष देऊन काय बघते ते तुम्हाला मी पुढे दाखवते. ही तिची आवडीची गोष्ट आहे. कुठेही गेलं तर या गोष्टीकडे लक्ष जातंच. आणि बघा किती छान गप्पा करते. घरीसुद्धा असंच असतं आणि बाहेरसुद्धा असंच असतं. आता मावशीच्या ड्युटीवर गेलो पण ती ना तिला तिथे अजिबातच सोडत नव्हती. म्हणजे अजिबात ऐकत नव्हती. तिला खालीसुद्धा बसायचं नव्हतं, मावशीला कामसुद्धा करू द्यायचं नव्हतं आणि काहीच नाही. आणि तिच्या हातामधला फोटो आम्ही घ्यायचा प्रयत्न करतोय पण ती काही ऐकत नाही आहे. तर फोटो तुम्हाला दाखवते मी. हा फोटो आहे गजानन महाराजचा. तुम्ही बघू शकता. देवाचा कुठेही फोटो दिसला तर आमचं असंच असतं. सो आम्ही बाहेर जाऊन आलो, डीमार्टला जाऊन आलो. आता प्रिशूचं काय चाललं आहे, तिचे ड्रेस वगैरे हे सर्व दाखवते आणि त्यानंतर मग पुढे बोल. तर हा आहे प्रिशूचा एक ड्रेस. मला तिला असं ट्राउझर आणि अशा टाईप जॅकेटमध्ये काहीतरी घ्यायचं होतं आणि ते तिच्यावर खरंच खूप जास्त छान दिसतं आहे. हे कलर कॉम्बिनेशन नव्हतं म्हणून मला ते घ्यायचं होतं तिच्यासाठी. आणि बघा कसली मस्ती घालती आहे. नवीन ड्रेस तर आम्हाला प्रचंड आवडतो. म्हणजे नवीन ड्रेस आम्ही अजिबातच काढत नाही आणि पूर्ण घरभर ते घेऊन फिरतो. आता तिचा हा एक ड्रेस आहे. दुसरा ड्रेस हा आहे. मला तिच्यासाठी जीन्स ट्राय करायचा होता. सो मी ते घेतलेलं आहे आणि खरंच त्याच्यामध्ये सुद्धा ती खूप जास्त क्यूट दिसत होती. आम्ही सर्वांना तिला बघून खूपच जास्त हॅपी होतो कारण आतापर्यंत तिला फ्रॉक भरपूर घेतले. त्यानंतर जे स्कर्ट आणि टॉप असतं ते सुद्धा भरपूर घेतलेले आहेत आणि तिच्याकडे कपड्यांची अजिबातच कमी नाही. सर्व प्रकारचे कपडे आहेत. पण मला जीन्स घ्यायचा होता जो यापेक्षा छोट्या साईजमध्ये जीन्स अजिबातच अवेलेबल नव्हते. त्याच्यामुळे मग आम्ही या साईजचा जीन्स घेतलेला आहे आणि त्यात ती छोटीशी टुणूक चालताना खूप छान वाटत होती. बसलेली सुद्धा बघा किती क्यूट दिसते आहे. आणि त्यात तिने हा बॉल स्वतः चूज केला म्हणजे बॉलच्या टपमध्ये बॉल ठेवलेले होते. त्यातला तिने कुठलाच नाही, फक्त हाच बॉल घेतला. म्हणून मग हा बॉल मी तिच्यासाठी आणला कारण तिला आवडल्यानंतर ती गोष्ट तर घ्यायलाच पाहिजे. खेळणी ती अजिबातच खेळत नाही. तिच्याकडे खेळणीसुद्धा भरपूर आहे पण कधीच खेळणी खेळत नाही, उलट फेकून देते. आणि तिला वस्तूंसोबत खेळायला जरा जास्त आवडतं पण फक्त हाच एक बॉल असा जो ती खेळते. याआधी मावशीने आणलेला एक छोटा बॉल आहे तो तिला खूप जास्त आवडतो. एक त्या बॉलसोबत खेळते आणि आता हा नवीन आणलेला आहे. सो बघू यासोबत ती किती दिवस खेळते. बाकी तिला खेळण्यांचा असा अजिबातच नाद नाही आहे. ती गाडी आहे वगैरे सर्व गोष्टी आहेत तिच्यासाठी पण ती खेळत अजिबातच नाही. तिला फक्त वस्तूच आवडतात आणि असं जेवणाच्या ताटावर जायचं असतं. आता मावशी जेवण करते आहे तर तिलासुद्धा तिकडेच जायचं आहे. म्हणजे इडली सांबार खाते आहे मावशी आणि तिलासुद्धा तिच्याच जवळ जाऊन खायचं आहे. सो अशी प्रिशूची मस्ती सुरू आहे. प्रिशूला नवीन ड्रेस खूप जास्त आवडले आणि आम्हालासुद्धा खूप आवडले. तुम्हाला प्रिशू नवीन ड्रेसमध्ये कशी वाटत आहे ते मला नक्की सांगा. याआधी मी असा कुठलाच व्हिडिओ घेऊन नाही आली. सो यावेळेनं विचार केला की असा एक व्हिडिओ आणते. तर प्रिशू नवीन ड्रेस अजिबातच काढत नाही आहे. आता तिचं खेळणं होऊ देते. आधी जेवण करून घेते. आज जेवणामध्ये आहे इडली सांबार. म्हणजे सकाळी तेच होतं, आता आप्पे होणार आहेत. सो गरमागरम आधी जेवण करून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते. प्रिशू आता तुझा ड्रेस काढायचा म्हणू कारण प्रिशूने जेवायला सुरुवात केली आहे ऑलरेडी. तर प्रिशूला आता याआधी नवीन ड्रेस भरपूर वेळा घेतलेत पण मी व्हिडिओ कुठल्याच गोष्टीचा शूट नाही केला. पण तिला यावेळेनं जीन्स, ट्राउझर, टी शर्ट वगैरे हे मी फर्स्ट टाईम घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती खरंच खूप जास्त क्यूट दिसते. मला नवीन प्रकारचे ट्राय करायचे होते. यानंतर मी माझ्या डोक्यामध्ये एक आहे तसा ड्रेस घेणार आहे. पण या ड्रेसमध्ये ना प्रिशू खरंच खूप छान दिसत आहे कारण फ्रॉक वगैरे हे ऑप्शन भरपूर झाले होते. म्हणून मला तिच्यासाठी जीन्स ट्राय करायचा होता आणि तिच्या मापाचा जीन्स मिळाला. सो मी खूप जास्त हॅपी आहे. तुम्हाला प्रिशू त्यामध्ये कशी वाटली ते मला नक्की सांगा. सो चला आधी जेवण करून घेऊ. आम्हाला जेवायचं आहे. हिचं काय चाललंय, काय चाललंय तुझं? जेवायचं? आज प्रिशूसुद्धा
इडली आणि सांबारच जेवणार आहे, हो की नाही? इडली सांबारच जेवणार ना तुम्ही? सो प्रिशू झोपली आहे, तुम्ही बघू शकता साईडला, आणि इकडे बाबासुद्धा झोपले आहे. सो हे इग्नोर करा. आणि आता बाकीसुद्धा सर्वांचं झोपायचं चाललेलं आहे, त्याच्यामुळे मग मी जशी जागा मिळाली तशी बसली आहे. तर प्रिशूनी माझ्या ड्रेसवर सांबार सांडवला, त्याच्यामुळे मग चेंज करावं लागलं. तर आता झोपायचं आहे. सकाळी मी तुम्हाला दाखवलं मी कुठे गेलेली हॉल बघायला. आता ते बघून कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं सरप्राईज काय आहे. पण आम्ही ना बऱ्याच ठिकाणी फिरलो, बऱ्याच म्हणजे एवढं जास्त नाही, पण जिथे जिथे फिरलो त्यापेक्षा आम्हाला हा हॉल खूप जास्त आवडला. आणि मला जे काही करायचं आहे ते तेवढ्या जागेमध्ये माझं व्यवस्थित होईल. आणि बाकी मी पूर्ण तुम्हाला रेडी झालं म्हणजे प्रिपरेशन तर तुम्हाला दाखवतेच, कारण त्यामध्ये एक वेगळीच मजा असते. कसं स्ट्रगल आहे, काय आहे, या सर्व गोष्टी दिसतात. इथपर्यंत पोहोचायचं जे स्ट्रगल आहे ते म्हणजे पूर्ण आपण म्हणू शकतो बिहाइंड द सीन, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी कॅप्चर केलेल्या नाही आहेत. मी कसं कसं केलं, काय काय केलं ते तुम्हाला नंतर कुठल्या तरी व्हिडिओमध्ये सांगेल. पूर्ण बनल्यानंतरची ती मजा आहे, त्याच्यामुळे आत्ता सांगण्यात काही एक अर्थ नाही. तर तिकडे गेलो, हॉल बघितला, तिकडलं फायनल केलं, देवाच्या मंदिरामध्ये गेले, देवाचे आभार मानले. कारण मनासारख्या गोष्टी मिळायला आणि तिथपर्यंत पोहोचायला खरं तर देवाचाच आशीर्वाद लागतो, घरच्यांचा सपोर्ट लागतो. त्याच्यामुळे आजचं काम तरी सक्सेसफुली झालं. तर ते मनासारखं असा हॉल मिळाला. अगदी सर्वच बाबतीत तो व्यवस्थित होता. आणि त्यानंतर मग घरी आले, थोडासा आराम केला आणि परत बाहेर गेले. प्रिशूसाठी ड्रेस घ्यायचा होता आणि मलासुद्धा थोडं प्रिंटिंगचं काम होतं, त्याच्यामुळे मग मी बाहेर गेले होते. तर प्रिशूचे दोनही ड्रेस मला ते सुद्धा मनासारखे मिळाले. आणि मला तिच्यासाठी तसंच काहीसं ट्राय करायचं होतं, जसं मी आधी सांगितलं. कारण फ्रॉक वगैरे, टॉप वगैरे या सर्व गोष्टी खूप झाल्या. म्हणजे फ्रॉक तर तिचे कितीच आहेत, सर्व गोष्टी आहेत, खेळणे आहेत, फ्रॉक आहेत, नाही तिला असं काहीच नाही. पण ती त्यातलं काहीच खेळत नाही, खेळणी तर अजिबातच खेळत नाही. आणि फ्रॉकचं असं की फ्रॉक वगैरे भरपूर झालेत, म्हणून मला तिच्यासाठी जीन्स, ट्राउझर वगैरे असं काहीसं ट्राय करायचं होतं. पण या आधीच्या साईजमध्ये जीन्स मिळत नव्हते. आता मला लकीली तिच्यासाठी त्या साईजचा जीन्स मिळाला. किंचित तिला मोठा होतो, म्हणजे कमरेमध्ये वगैरे थोडासा प्रॉब्लेम जातो, पण नक्कीच तो तिला होणार. आणि तो जीन्स कितीतरी दिवस अजून मी तिला घालू शकते. आणि ती त्याच्यामध्ये खरंच खूप क्यूट दिसत होती, अजिबातच ड्रेस काढू देत नव्हती. पण तिने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं इडली खायला सुरुवात केलेली होती आणि ड्रेस खराब करत होती, म्हणून आधी तिचे ते ड्रेस काढून घेतले. मला तिला थोडंसं डिफरंटमध्ये पण ड्रेसेस आणखी ट्राय करायचे आहे, जे मला बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे शिवून घ्यायचे आहेत ॲक्च्युली. कारण मला ते मुलासारखे वगैरे ड्रेसेस नाही आवडत. मुलगी आहे तर मुलीसारखेच ड्रेसेस छान वाटतात. सो मला सूट टाईपमध्ये काहीतरी शिवायचं होतं, जे माझ्या डोक्यामध्ये आहे ते मी लवकरच करेल. सो असं सर्व आहे. आता ती झोपलेली आहे, सो मी माझं एडिटिंगचं काम फिनिश करते, कारण नाहीतर मग ब्लॉग खूप लेट येतात. आणि मला जे काही मी प्रिपरेशन करते आहे, मी जे काही सरप्राईज प्लॅन करते आहे, त्याच्या सर्व स्टेप तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. त्यामुळे विचार करते आहे की एडिटिंग पटापट फिनिश करायची. आणि होतं आता असं की सकाळीच जाणं होतं आहे, त्यामध्ये पूर्ण दिवस कधी जातो. त्यात घरी येऊन प्रिशूला दूध वगैरे देणं, तिचं बघणं, तिच्यासोबत टाईम स्पेंड करणं, या गोष्टीसुद्धा होतात. म्हणजे मग बाहेरचे कामसुद्धा साईडला राहतात, कारण तिच्याकडे दुर्लक्ष करून मला काहीच करायचं नाही आहे. त्याच्यामुळे तर मध्ये तिच्याकडे चक्कर होतो, त्यानंतर बाहेरचं काम होतं. मी जे काही करते त्याच्यासाठी टाईम देणं खूप महत्त्वाचं आहे. सो सर्वांचाच टाईम जातो आहे, असं सर्व आहे. तर चला, नुकतीच एक स्टेप पार पडलेली आहे. या पुढची जी स्टेप आहे ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल. सो इंटरेस्टिंग ब्लॉग्स होणार आहे, अजिबात स्किप करू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, माझा तो हॉल मी बघितलेला तो तुम्हाला कसा वाटला, आणि तुम्ही जर काही गेस केलं असेल तर ते असं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला इथेच एंड करते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.